विचाराची बांधिलकी आहे। कष्टकऱ्यांचं राजकारण करत असताना जी बांधिलकी घेऊन आम्ही काम केलं ती त्याच्यामध्ये आम्ही अपुरे पडलो आणि ज्यांच्याबरोबर विचार नाही आहे, फक्त निवडून येणार आहे त्यांना आपण तिकीट देतो, हे थांबवलं पाहिजे असं आम्ही ठरवलेलं आहे। ज्या पद्धतीचा व्यापक विचार कर पाहिजे तो विचार हे मोठे पक्ष करत नाहीत, ह्याचं आम्हाला दुर्दैव वाटतं। बाळासाहेब आंबेडकरांना संधी दिली होती, आपण 6 जागा दिल्या होत्या, चित्र 0 झाली असती युती, बाळासाहेब आले असते तर। पण बाळासाहेब आयत्या वेळेला का रिवर्स टाकतात ते मला कळलं नाही कोडं। 100% महाविकास आघाडीतर्फेच लढणार। विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता जर आपण बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रचार आणि प्रसाराच्या तोफा देखील या ठिकाणी कडाडत आहेत। अशातच इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमधील महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाची नेमकी या निवडणुकीमध्ये भूमिका काय? आज पुन्हा एकदा अलिबाग आणि रायगड आणि महाराष्ट्रामध्ये लाल बावट्याचं वादळ अलिबागमध्ये घोंगावताना दिसलंय। भाई जयंत पाटील आपल्यासोबत आहेत, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आहेत आणि कंबर कसलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची। भाई, कसा प्रयत्न आहे आजचं? हे लाल बावट्याचं वादळ कसं होतं आणि काय कोण उमेदवार आहेत, नेमकं काय ठरलंय? गेल्या खेपेला आमचा इथे पराभव झाला, 100% पराभव झाला होता। परंतु आम्ही महाविकास आघाडीत असल्यामुळे जे मित्रपक्ष होते त्यांनीच त्यावेळेला मतं फिरवली गेली आणि ती आम्हाला न देता त्यांनी त्यावेळेला सेनेला दिली। सेना त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये नव्हती। आम्ही बेसावध राहिलो, आम्हाला वाटलं या विचाराचे लोक त्या ठिकाणी आपल्याबरोबर राहतील। आज यावेळेला मी तुम्हाला आत्मविश्वासपूर्वक सांगतो, 5 वर्ष आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बांधणी केलेली आहे आणि प्रत्येक विविध क्षेत्रातले जे घटक आहेत त्यांना प्रत्येकांना भेटण्याचं काम आणि त्याचं नर्सिंग करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। भाई, एकूणच आता आपण बघतोय की अलिबाग असेल किंवा पेन असेल, उरण मतदारसंघ असतील, तरुण तडफदार आणि सक्षम नेतृत्व करतील अशा प्रभावी चेहऱ्यांना आपण या ठिकाणी संधी दिलेली आहे। विशेषतः तरुण उमेदवार आपण या वेळेस निवडलेले आहेत। काय सांगाल, हे नेमके उमेदवार कोण आहेत आणि राज्यातल्या महाविकास आघाडीमधूनच आपण लढणार आहात का? आणि किती जागा आणि काय नावं, कोण कोण उमेदवार आपण घोषित केले? 100% महाविकास आघाडीतर्फेच लढणार। आज प्रीतम म्हात्रे सरकार तरुण कार्यकर्ता दिला, त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांची चांगल्या प्रकारे माहिती आहे, तेथे त्यांनी काम केलं। एक प्रभावी महापालिका सदस्य आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं। त्यांना आज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद उरणमध्ये मिळतो आहे। चांगल्या प्रकारच्या बैठका होतात आणि सांप्रतचं जे नेतृत्व आहे ते लोकांना मान्य नाही आहे। उरणचा जो मतदार आहे जागृत आहे, लढवई आहे आणि क्रांतिकारक आहे। उरणच्या भूमीमध्ये अनेक क्रांतीमध्ये केली, अगदी चिरनेर सत्याग्रहापासून ते वेगवेगळे ज्या क्रांती आहेत त्या अगदी JNPTच्या झालेल्या आंदोलनात 5 हुतात्मे दिले गेलेले आहेत। अनेक वेळा लाठी हल्ला त्या ठिकाणी झाला, काही आंदोलनात मी पण स्वतः सामील झालो होतो। माझी प्रीतम म्हात्रेकडनं वेगळी अपेक्षा आहे। पनवेलमध्ये बाळाराम पाटलांना विधिमंडळाच्या कामकाजाची संपूर्ण माहिती आहे आणि आमचे तिन्ही साथीदार हे बाळाराम पाटलांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करतील। नंतर आमचे पेणचे म्हात्रे जे आहेत, अतुल म्हात्रे, यांनी नागरिकरण जे होतं आहे त्याच्यावर पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये सिडको जाहीर झालेली आहे आणि त्या ठिकाणी या सिडकोनी न डेव्हलप करता भूमी जे शेतकरी आहेत त्यांनीच आपली डेव्हलपमेंट करावी, डेव्हलपरला घ्यावा, त्यांच्यावर पार्टनरशिपमध्ये हे करावं अशी भूमिका मी मांडली हाऊसमध्ये आणि त्याला सगळी कल्पना आणि मूर्त स्वरूप देण्याचं काम अतुल म्हात्रेंनी केलेलं आहे। अतुल म्हात्रे एक त्या ठिकाणी देशामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट करताना मूळ जो शेतकरी आहे, ज्याची जमीन घेऊन ही औद्योगिकरण किंवा नागरिकरण होते, त्या मूळ मालकाला एक हिस्सेदार बनवण्याची एक चांगली कल्पना शेकाप पक्षाच्या माध्यमातून आम्ही मांडतो आहोत
आणि त्याचं चांगलं काम या ठिकाणी अतुल म्हात्रे करतील. भाई, सत्यशोधक चळवळीमधून शेतकरी कामगार पक्षाची उभारणी झाली. आपण बघतोय की कष्टकरी असतील, शेतकरी असतील, श्रमजीवी वर्ग असेल, भूमिहीन असतील, शेतमजूर असतील, यांच्या खांद्यावर शेतकरी कामगार पक्ष भक्कमपणे आजवर उभा राहिला आहे. आता सध्या जर आपण बघितलं तर शेकापची जी ही गळती लागलेली आहे किंवा शेकापचे जे काही आमदार यापूर्वी होते, लाल बावट्याचं या ठिकाणी राज्य होतं, ती उतरती काळा लागलेली आहे. आता ती कशी भरून काढता येईल? आता हे जे उमेदवार आहेत किंवा तुम्ही सध्या काय भूमिकेत असाल? मला वाटतं जे मोठे अनेक वेळा गेले, पेणमध्ये अनेक वेळा हे झालेलं आहे. भाई शेटेंना आम्ही आमदार केले, कारण समाजाचा एक 20-25 घरं पेण तालुक्यामध्ये असताना त्याने भाई शेटेंना आम्ही निवडून आणलं. नंतर भाई शेटे नंतर आम्ही मोहन पाटलांना उभं केलं. मोहन पाटील काँग्रेसमध्ये गेले. मागून ते परत 77-78च्या निवडणुकीत शेका पक्षात आले. त्यांना तिकीट देण्यामध्ये मीच पक्षामध्ये पुढाकार घेतला होता. मी लहान होतो. तिथे हरचंद पाटील त्यांचे व्याई आहेत, त्यांना तिकीट द्यायचं असं DB पाटील आणि दत्ता पाटलांचं म्हणणं होतं. पण गुरुदास मांजरेकर, मी हे तरुण आहे, GR पाटील, या आम्ही त्यावेळेस तरुण मुलांनी मोठा जोर केला आणि त्याच्यामध्ये मोहन पाटलांना तिकीट द्यायला भाग पाडलं. ते सोडून गेले, कारण ते राजकीय वैचारिकदृष्ट्या डेव्हलप झाले नाहीत. मोहन पाटील होते. मोहन पाटील ते 6 महिने 1-2-3 वर्षे राहिले आणि परत आले. पण वैचारिक जी बांधिलकी आहे, विचाराची बांधिलकी आहे, कष्टकऱ्यांचं राजकारण करत असताना जी बांधिलकी घेऊन आम्ही काम केलं, त्याच्यामध्ये आम्ही अपोरे पडलो. आणि ज्यांच्याबरोबर विचार नाही आहे, फक्त निवडून येणार आहे त्यांना आपण तिकीट देतो, हे थांबवलं पाहिजे असं आम्ही ठरवलेलं आहे. की तेच सूत्र नाहीतर ते निवडून येतात आणि जे डेव्हलप झालेले कार्यकर्ते पण आपल्यावर बिघडून टाकण्याचं काम करतात, ते पण अनुभवलेलं आहे. निश्चित माझी उमेद संपली नाही आहे. मी निश्चितपणे पुन्हा कार्यकर्ते उभे करू, पुन्हा यश मिळेल त्याच्यामध्ये. पण आता त्याच्यामध्ये कटाक्ष घेऊ. पराभव झाला पाहिजे, पण नासके आंबे काही मी ठेवायला मागत नाही. त्यांना 100% मी बाजूला करूनच आपली पुढली वाटचाल चालू. राजकारण हा माझा काय धंदा नाही आहे. आज अनेक लोकांना आपण घडवले, तुम्ही बघितलं, तुम्ही पण माझ्या जिल्ह्याचे आहात. आणि आपण रोजगार दिला, शैक्षणिक लोकांना आधार दिला, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था आपण उभ्या केल्या. ह्या निश्चितपणे वेगळ्या माध्यमातून आपण करू शकतो. भाई, शरद पवार साहेब इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी राज्यातल्या अतिशय महत्त्वाचे नेते म्हणून मानले जातात. प्रागतिक पक्षांना किती जागा दिल्या पाहिजे आणि शेतकरी कामगार पक्षाला कधी न्याय मिळेल? नाही, न्याय देण्याचा प्रश्न नाही. आम्ही 20च जागा प्रागतिक पक्षांनी मांडलेल्या आहेत आणि ते मीच बोलले. त्या 25, 30, 40 मागाची तयारी झाली. मला काही करायचं नाही. आम्ही 15 जागा 10-20 जागा मागितल्यात. अजून 2-4 जागा सोडण्याची आमची तयारी आहे. पण आमची अपेक्षा आहे की जे घटक पक्ष आमचे आहेत प्रागतिकमध्ये, त्यांचं प्रतिनिधित्व विधिमंडळात असलं पाहिजे असा प्रयत्न आहे. मग CPI असेल, आमचा किशोर ढमालेचा सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी असेल, या लोकांना तिथे तुम्हाला कसं प्रतिनिधित्व मिळेल ह्याचा प्रयत्न या आघाडीमध्ये माझा तरी व्यक्तिगत राहणार आहे. भाई, अलिबाग मुरुड मतदारसंघातून बघाल तर माजी राज्यमंत्री जे आहेत स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांनी प्रभावीपणे नेतृत्व केलं होतं आणि रायगडची नव्हे तर महाराष्ट्राची बुलंद तोफ म्हणून त्यांचा उल्लेख व्हायचा. आता सध्या युवतींच्या आणि महिलांमध्ये ज्यांचा प्रभाव आहे अशा चित्रलेखा पाटील यांचं थेट आव्हान महेंद्र दळवी यांना राहणार आहे. कसा प्रतिसाद आहे मतदारसंघात? एकूणच विजयाची खात्री कशी आहे? नाही, पक्षाची आज 1 लाख मतं आहेत, ती त्यांनी संघटित केली पाहिजे, त्याची यंत्रणा उभी केली पाहिजे. लोकसभेला आमची यंत्रणा कमी पडली. शेवटच्या दिवसाला जी यंत्रणा उभी करायला पाहिजे त्याच्यामध्ये कार्यकर्ते पोचू शकले नाहीत, ते आम्ही बघितलेलं आहे. पण चित्रलेखा पाटलांनी गेली 6 वर्ष जे काम केलं, ते काम करत असताना विधानसभा लढवणारे त्यांची डोळ्यासमोर ठेवलं नव्हतं. लोकांनी मागणी केली हे करताना की आज केलं. मी 3 महिने आज त्याचा अभ्यास करतो, लोकांशी संपर्क साधतो आणि त्याच्यावर या मताला मी आज आलो आणि आज जाहीर केलं. तेव्हा नाव त्यांचं, तेव्हा मी या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना, मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
एवढंच केली नाही तर पत्रकारांबरोबर केली, सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर, वकिलांबरोबर केली, डॉक्टरांबरोबर केली आणि त्याने सांगितलं तुमचा उमेदवार योग्य आहे, तुम्ही नवीन लोकांना संधी दिलीत तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. भाई, विधान परिषदेमध्ये सातत्यानं तुम्ही नेतृत्व करताय महाराष्ट्राचं. आता ही गणितं कशी बिघडली आणि शिवसेना जी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, यांच्यासोबतचं जो समन्वय होता तो बिघडलाय का? आणि सांगोल्यामध्ये जी जागा वाटपाचा जो तिढा आहे तो तिढा आहे की काय आहे नेमकं? कशा पद्धतीनं आता हा पेच सुटेल? मी उद्या सकाळी सांगोल्यात जातोय. आमचा उमेदवार आम्ही जाहीर करतोय. तिथे बाबासाहेब देशमुखांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी द्यायला मागतो आहोत. उद्या ते 2 वाजता फायनल होईल, 3 वाजता तिथे मेळा होईल अलिबागला झाला तसा. आणि मला वाटतं गणित त्याच्यामुळे काय टुकणार नाहीत. आणि महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा जो शब्द आहे तो अंतिम मानतात सगळेजणं. त्याच्यामध्ये काही नाही. सोनिया गांधींच्या आणि राहुल गांधी आणि सगळे देशातले अखिलेश यादव असेल, अमुक असेल, हे पवारसाहेबांकडे बघतात. का इंडिया आघाडीच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे पवारसाहेब असतील तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. पण पवारसाहेबांचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या माझे कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या वडिलांचे होते, माझ्या आजोबांचे त्यांच्या वडिलांबरोबर होते. ते कौटुंबिक संबंध असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल वेगळी आपुलकी आणि आत्मीयता आहे. आणि ते आज 84 वर्षाचे असताना जे काम करतायत ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक स्फूर्ती देणारं आणि काहीतरी शहाणपण शिकणारी गोष्ट वाटते. आणि म्हणून पवारसाहेब आहेत तोपर्यंत महाविकास आघाडी तुटणार नाही आणि फुटणार नाही. काही संविधानिक आणि लोकशाहीची तत्त्व आहेत, मूल्य आहेत, जोपासणारे जे नेते महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत. प्रकाश आंबेडकरांचं एक नाव आहे, बाबासाहेबांचे नातू आहेत आणि संभाजीराजे आहेत, छत्रपती शिवरायांचे वारसदार आहेत. ही सर्व मंडळी जी आहे या महाविकास आघाडीतून जी दुरावलेली आहे किंवा ती स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करते, याच्यावर आपली भूमिका काय? आपण अनुभवी नेते आहात. छत्रपती संभाजीराजे हे चांगले माझे मित्र आहेत. त्यांची तळमळ नेहमी असते. मी तुमच्याच गावाला त्यांना आणलं होतं, कळलं का? परंतु ज्या पद्धतीचा व्यापक विचार पाहिजे तो विचार हे मोठे पक्ष करत नाहीत, ह्याचं आम्हाला दुर्दैव वाटतं. उद्या बाळासाहेब आंबेडकरांना संधी दिली होती, आपण 6 जागा दिल्या होत्या. चित्र 0 झाली असती युती, बाळासाहेब आले असते तर. पण बाळासाहेब ऐत्या वेळेला का रिवर्स टाकतात ते मला कळलं नाही कोडं. आणि तुम्हाला पण कळलं नाही ते. कधी तुम्ही पण बोलतात, खाजगीमध्ये तुम्ही बोलता पण स्पष्ट बोलायला मागा. ते बाळासाहेब पण माझे चांगले मित्र आहेत. मी अनेक निवडणुकांमध्ये त्यांना पण मदत केलेली आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या आजोबांची चांगली मैत्री होती. अनेक चळवळीमध्ये काम केलं. स्वतंत्र मजूर पक्ष जो रॅडिकल जो पक्ष होता त्याच्याबरोबर आमच्या आजोबांनी काम केलेलं होतं आणि त्यामुळे एक वेगळी आहे. मला वाटतं तुमच्यासारख्या पुरोगामी आणि आंबेडकरवादी विचारातल्या माणसांनी बाळासाहेबांनी सांगितलं पाहिजे, हे नाटक आपण आता बंद केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने एकत्र केलं तर आंबेडकर चळवळीची मतं जर आपण एकत्र पुरोगामी विचारांच्या लोकांबरोबर केली तर देशाचं नेतृत्व हेच आपणच करू शकतो असं मला वाटतं. भाई, माझा एक शेवटचा प्रश्न. महायुतीनं निवडणुकीच्या काळामध्ये ज्या काही आता ह्या योजना आणलेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये त्या योजनांचा प्रभाव पडेल का? लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असेल, या कोणत्या इतर योजना बंद करून केलेल्या आहेत का? असं काही वाटतंय का की ह्या योजनांना स्थान कसं मिळालं आणि हा बजेट कसा आहे भाई, तुम्ही सांगा. हे बघा, पगार सोडून बाकीचे सगळा खर्च आहे तो सोडून डेव्हलपमेंटला 1.5 लाख कोटीच पैसे आपल्याला मिळतात. बजेटवर परिपूर्ण अभ्यास करणारा मी नाही आहे, पण हे पैसे आणणार कुठनं? हे पैसे कुठनं आणणार आहेत? मला वेळ कमी आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला केली पाहिजे की जे या ठिकाणी या योजना आणतायत, बाकीच्या मी बोलणार नाही, तुम्ही चिकार बोललेल्या त्याच्यावर. आज काय झालेलं आहे, कोर्टामध्ये हेच गेले आणि स्टे आणलाय.
या कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जे गेले त्याने स्टे आणलाय आणि कोर्टाने स्टे दिला म्हणून योजना बंद करून टाकली. आता फॉर्म नाही आहे. ही जनतेची फसवणूक आहे. तुमच्यासारख्या जागृत पत्रकारांनी ही जनतेसमोर आणलं पाहिजे की या ठिकाणी मग सुप्रीम कोर्टात का जात नाही. बाकी निकाल सुप्रीम कोर्ट सरकारच्या फेवरला लागतात, माता का लागत नाही, जात नाहीत. कारण ह्यांना आणायचं नाही आहे, ह्यांना आणायचं नाही. हे खऱ्या अर्थानं कोडं आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये यांना जनता धडा शिकवाय राहणार नाही. आणि नाही आला तर माझ्यासारखे कार्यकर्ते क्रांतीची वाट बघतात. जनतेचा कधीतरी संपूर्ण असंतोष रस्त्यावरून लोक बघतील, जे श्रीलंकेत झालेलं आहे. श्रीलंकेमध्ये ज्या पद्धतीचं झालं, इवन तुमच्या मिझोराममध्ये झालं आता, तर त्या पद्धतीचा असंतोष जनतेचा आला तर ते वेगळ्या तऱ्हेने होईल. लोक रस्त्यात येतील आणि राज्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना घराच्या बाहेर काढतील. एकूणच आपण बघतोय की माझ्यासोबत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील होते आणि त्यांनी एकूणच सामाजिक, राजकीय आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलेलं आहे. जनतेचा असंतोष उफाळून आला तर लोक त्यांना सत्तेतून पाय उतार करतील आणि माझ्यासारखे जे लोक आहेत ते या ठिकाणी क्रांती घडवून आणतील, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.